स्वयं अर्थसहाय्यता खासगी विद्यापीठांमध्ये आता शिष्यवृत्ती ही बंद करण्यात आली आहे। विधेयक मंजूर करण्यात आले आहे आणि लवकरच कायद्यात रूपांतर सुद्धा होणार आहे। विधेयकाविरोधात राज्यात विविध विद्यार्थी संघटना या आंदोलन देखील करणार असल्याचं समजतंय। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडे। गणेश, गरीब विद्यार्थ्यांसाठी ही खरंच कुठेतरी धक्कादायक आणि चिंताजनक अशी बातमी आहे, काय अधिकची अपडेट? नमस्कार। नुकताच जे आहे नागपूरचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा विधेयक क्रमांक 54 असं एक विधेयक आणण्यात आलं। या विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित खासगी विद्यापीठांशी संबंधित असणाऱ्या कायद्यांचे एकीकरण, एकत्रीकरण व सुधारणा करण्यासाठी आणि राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्याकरिता राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित खासगी विद्यापीठांची स्थापना, विधी संस्थापन व विनियमन करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी कायदा अधिनियम करण्यासाठी विधेयक असं हे विधेयक आहे। हे विधेयक नुकतंच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये आता राज्यपालांची सही होणं बाकी आहे। राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल। या विधेयकामधली महत्वाची बाब आहे की राज्यातील जी खासगी विद्यापीठ आहेत, जी सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्यित आहेत, अशा विद्यापीठांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी कुठल्याही शिष्यवृत्तीसाठी तसेच ती विद्यापीठ कुठल्याही अर्थसहाय्यासाठी राज्य शासनाकडे हक्कदार राहणार नाहीत, असं राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे। बरं, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर याचबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याबरोबर कपिल पाटील जी आहेत। कपिल जी, तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत आहे। खरं तर गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षणावरती संक्रांत आणणारी ही एक अपडेट समोर आलेली दिसतेय। खरंच त्यांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया? जे अधिवेशन नागपूरला नुकतंच संपलं त्याच्या शेवटच्या दिवशी हे बिल घाईघाईत पारित करण्यात आलं। जी, सगळ्या खासगी विद्यापीठांचं स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स विद्यापीठ जी आहेत त्या विद्यापीठांसाठी एकच वेगळा कायदा करण्यात आला आणि या कायद्यामध्ये, या बिलामध्ये 2 तरतुदी अशा आहेत की त्यातून सगळ्याच गरीब वर्गावरती संक्रांत येणार आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती फी सवलत किंवा अर्थसहाय्य मिळणार नाही किंवा प्रतिपूर्ती मिळणार नाही शुल्काची, म्हणजे फीची। तर दुसऱ्या बाजूला ही विद्यापीठ सेल्फ फायनान्स राहतील आणि त्यात प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत ते कोणत्याही अर्थसहाय्याला, स्कॉलरशिपला किंवा फ्रीशिपला हक्कदार असणार नाहीत, अशी तरतूद शासनाने त्यात केलेली आहे। या बिलाला विधान परिषदेत मी कडाडून विरोध केला आणि गरीब वर्गावरती ही मोठी संक्रांत येणार आहे। त्यांची शिक्षणाची दारं खासगी विद्यापीठाच्या क्षेत्रात बंद होणार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु बहुमताच्या जोरावर शासनाने हे बिल पास करून घेतलेलं आहे। या बिलाचा परिणाम असा होणार आहे की कोल्हापुरात जी कोल्हापुरी चप्पल बनवणारा कारागीर आहे त्याच्या मुलाला हे शिक्षण बंद होणार आहे की त्याला खासगी विद्यापीठात प्रवेश जरी मिळाला तरी तो फी भरू शकणार नाही, त्याला कोणते अर्थसहाय्य मिळणार नाही। मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला वरतीच पाळी येणार आहे आणि काळाराम मंदिरात जिथे माननीय पंतप्रधानांनी पूजा केली तिथल्या गरीब ब्राह्मणाच्या मुलीला सुद्धा तेच संकट भोगावं लागणार आहे। म्हणजे समाजातल्या सगळ्या घटकांवर जे जे गरीब आहेत त्या सगळ्यांवरती मोठा अन्याय करणारं हे बिल त्यांनी पास केलंय। माझी विनंती आहे म्हणून मी आज पुण्यामध्ये, कारण हे बिल अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, ते सांगण्यासाठी आज पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी शिकतात, त्यांच्या प्रतिनिधीशी मी आज बोललो आणि त्यांना आवाहन केलंय की सारथी, बार्टी किंवा महाज्योतीचे जे जे विद्यार्थी आहेत, टार्टीचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदी आपापल्या मुख्यालयाच्या ठिकाणी या विधेयकाची होळी करावी। मी आज माननीय प्रकाश आंबेडकरांनाही भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की त्यांनी याबद्दल भूमिका घेऊन कृती करावी आणि माझं आव्हान आहे राज्यपालांना की हे बिल त्यांनी परत पाठवावं आणि त्याला मान्यता देण्यास नकार द्यावा। जी, कपिलजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आता भविष्यात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिक्षक आमदार कपिल पाटील आपल्याबरोबर बोलत होते। तर गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने शिक्षणावरती संक्रांत आलेली ही बातमी आहे।